अकलूजच्या लावणी स्पर्धेला आजपासून सुरुवात झालेली आहे। आजचं जर वैशिष्ट्य म्हणलं तर आज खरं तर महिलांकरता लावणीचा शो केला होता। अनेक महिलांनी खरं तर आजच्या लावणीमध्ये एन्जॉय केलेला। अशाच काही महिला आपल्याबरोबर काय सांगताल? आज खरं तर लावणी महिलांकरता होती, काय वाटतं तुम्हाला? लावणी महिलांकरता होती हे खूपच आनंदाची गोष्ट आहे। आणि लावणी ही फक्त आम्ही टीव्हीमध्ये आणि पिक्चरमध्येच बघितलेली आहे। ती प्रत्यक्षात अनुभवायला, चेअर अप करायला किंवा खूप असं जास्त फिलिंग्स येत होत्या जे फक्त आम्हाला टीव्हीमध्येच बघायला मिळत होते, ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं। त्या मी दीदी साहेबांचे खूप खूप मनापासून आभार मानेन। धन्यवाद दीदी, अशीच संधी आम्हाला। तर लावणी म्हणलं की महिला नाकाडोळं मोडतात आणि आज तुम्ही खरं स्वतः लावणी बघायला आलात, काय वाटतंय? खूप छान वाटतंय। काय अनुभव घेतला आजचा? खूप छान केला आणि भरपूर रुमाल उडवले पुरुषांसारखे। हां, म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आम्ही म्हणजे आम्ही पण तसा एन्जॉय केला असं आम्हाला वाटतं। तुम्ही काय सांगताल काकू? लावण्यवतीची खरी अदाकारी आज आम्हाला पाहावयास मिळाली आणि सर्वस्वी आभार मी मोहिते पाटील परिवारांचं खूप आभार मानत आहे। कारण आज त्यांच्यामुळे सर्व स्त्रियांना एक रंगमंच उभा राहिला की सर्वांना घरचं काम तर रोजच असतं, पण घरचं काम सोडून आज एक व्यासपीठ सगळ्यांना त्यांनी उपलब्ध करून दिले, म्हणून मी आदरणीय दीदी साहेबांचं खूप खूप आभार मानते। तरी वेगळं पण जाणवलं का आज तुम्हाला अगदी अकलूजमध्ये? नक्कीच वेगळे पण आहे, महिलांसाठी ही संधी दिली। धन्यवाद दादासाहेब आणि दीदी साहेब, आपण आम्हाला ही संधी दिली आणि खूप एन्जॉय, म्हणजे शिट्ट्या मारायला येत नसले तरी पेनची टोपणं आम्ही वापरली आणि टाळ्या वाजवल्या, अगदी खूप छान वाटलं आम्हाला। आज अकलूजमध्ये खरं तर महिलांकरता लावणी होती, सगळ्या महिला उत्स्फूर्तपणे आलेल्या आहेत, काय सांगता? सर्वच महिलांनी आज लावणीचा आनंद लुटला आणि मी तर म्हणेन आमचं अकलूज हे फक्त शिक्षणासाठीच नाही तर प्रत्येक सोयीसुविधेसाठी सुद्धा आणि कलाक्षेत्रामध्ये सर्व कलाकारांसाठी सुद्धा एक मोठं व्यासपीठ आहे आणि हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आमच्या आदरणीय आवडत्या लाडक्या बाळदादांनी केलेलं आहे, आमच्या स्वरूपराणी दीदींनी केलेलं आहे। आणि आज कळालं की पुरुष या कार्यक्रमासाठी का येतात ते आणि आम्ही त्या गोष्टीची, त्या अदाकारीची, त्या नजाकतीचा आम्ही खूप आनंद लुटला। दरवर्षी या स्पर्धा होत असं वाटतं का आता? इथून कायम राहणारच। 6 वर्ष बंद होते। हो, खंत तर आहेच, पण पुन्हा ती नव्यानं सुरू झाली, नव्या जोमात, नव्या ढंगात सुरू झाली, ह्याचा फार मोठा आनंद आहे। आदरणीय दीदी, दरवर्षी आम्हाला अशी संधी मिळावी। बघितलं असेल की आज पहिल्याच दिवशी खरं तर महिलांकरता ह्या लावणी स्पर्धा होत्या आणि पूर्ण महिलांनी खरं तर जल्लोष केलेला आहे, आनंद लुटलेला आहे। ज्या पद्धतीनं खरं तर थिएटरमध्ये पुरुष ज्या पद्धतीने शिट्ट्या वाजवून आनंद व्यक्त करतात, त्याच पद्धतीने महिलांनी देखील जल्लोष केला आपल्याला पाहायला मिळत आहे। अकलूजहून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।